नमस्कार मित्रांनो, मराठी सर्व्हिसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कसे काढायचे. हे अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप. तुम्हाला सरकारी नोकरी, शिष्यवृत्ती आणि इतर सरकारी योजनेसाठी जात प्रमाणपत्र लागत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपले सरकार सेवा पोर्टल ही वेबसाईट ओपन करा. त्यानंतर जर तुमचा अकाउंट नसेल तर न्यू युजर रजिस्टर इयर या पर्यायावरती क्लिक करून अकाउंट तयार करून घ्या. जर तुमचं अकाउंट आधीपासूनच असेल लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर सर्च बार येथे कास्ट सर्टिफिकेट टाका. कास्ट सर्टिफिकेट या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर सर्व्हिस लिस्ट या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनमध्ये कास्ट सर्टिफिकेट दिसेल, तिथे क्लिक करा. त्यानंतर इथे सर्व आवश्यक कागदपत्रांची एक यादी तुम्हाला दिसेल, जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, मनरेगा कार्ड. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला पासपोर्ट, वॉटर बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड इत्यादी दिसेल. तसेच या सर्व डॉक्युमेंट्सपैकी काही एक जसे 7/12 पुरावा किंवा सरकारी इन्क्वायरी रिपोर्ट, गॅजेट नोटिफिकेशन किंवा कास्ट सर्टिफिकेट काही एखादं तुम्हाला चालेल. त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करा. तर इथे सर्वात वरती तुम्हाला दिसेल कास्ट सर्टिफिकेट. कास्ट निवडून घ्या. त्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे संबोधन या पर्यायावरती क्लिक करा. तुमचं नाव पहिल्यापासूनच तिथं टाकलेलं असेल. त्यानंतर वडिलांचं नाव या पद्धतीने, मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुमचं कामाचं स्वरूप निवडा. आधार क्रमांक टाकून ॲड्रेस वरती क्लिक करा. पिनकोड टाका. कोणासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे तो पर्याय निवडा. जर तुम्हाला स्वतःसाठी काढायचं असेल तर सेल्फ हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा बेनिफिशरी म्हणजे कोणासाठी काढतायत त्यांचं कामाचं स्वरूप निवडा. ॲड्रेस टाकून त्यानंतर पिनकोड टाका. त्यानंतर जात निवडा. जात निवडल्यानंतर रिजन, सबकास्ट, मदर टंग म्हणजेच तुमची मातृभाषा, डायलेक्ट म्हणजे तुमची बोलीभाषा निवडा. त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस आणि तुमचा काही परंपरागत काही व्यवसाय असेल तर त्याबद्दल माहिती लिहा. जर नसेल तर नाही लिहिलं तरी चालणार आहे. त्याच पद्धतीने तुमच्या वडिलांचा काही परंपरागत व्यवसाय असेल तर तोही लिहा. त्यानंतर तुमचं ओरिजिनल कोणते गाव असेल तर त्याबद्दलही माहिती लिहा, जसं की तुमचा जिल्हा, तालुका, गाव. त्यानंतर तुमचं काही मूळ गाव असेल कुठलं तर तेही लिहा. त्यानंतर बाकीची माहिती आहे जसे की ओरिजिनल विलेज, रिझन फॉर लिव्हिंग ओरिजिनल विलेज, तुम्ही जुन्या गावातनं का बाहेर पडले त्याबद्दलही माहिती लिहायची असेल तर तेही लिहा. नाही लिहिली तरी चालणार आहे. त्यानंतर तुम्ही कोणते डॉक्युमेंट अटॅच करणार आहे त्याबद्दलची माहिती आहे. एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ अदर बॅकवर्ड क्लास, ज्यात पण आता हा आपण OBCसाठी फॉर्म भरतो आहे त्याच्यामुळं अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे तो OBCसाठी तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत, जसे की तुमच्याकडे जातीचा दाखला असेल तर येस करा. आणि इथे कास्ट सर्टिफिकेटला कोणाचं आहे ते ठीक आहे. त्याच पद्धतीने एक्झॅक्ट बर्थ रजिस्टर ॲप्लिकंट हिज फादर, तर त्यांचंही तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला. त्यानंतर एक्झॅक्ट प्रायमरी सब स्कूल ॲडमिशन ते आहे का तुमच्याकडे, तर त्या पद्धतीने मी यस नो करू शकता.
जर असेल तर येस करा, नसेल तर नो केलं तरी चालणार आहे. डॉक्युमेंट एव्हिडन्स त्याच पद्धतीने तुमच्याकडे आणखी काही पुरावे असेल तर तुम्ही त्याला यस करू शकता. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन हे तुम्ही पूर्ण भरायचं आहे. जसं की विलेजेस ऑफ 5 विलेजेस वेअर ॲप्लिकंट रिलेटिव्ह रिसेंट, म्हणजे तुमचे नातेवाईक आणखी कोणत्या 5 गावांमध्ये राहतात ते लिहायचं आहे. त्यानंतर तुमची कोणती कुलदेवता असेल त्याबद्दलही माहिती लिहायची आहे. गॉड्स नेम, जर तुमची यस असेल तर यस करा किंवा नो करा. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये तुम्हाला कशासाठी कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ती माहिती ॲड करा. त्यानंतरून तुम्ही वरील माहिती सर्व बरोबर लिहिली, या पर्यायावरती क्लिक करा. आय ॲक्सेप्ट करून सेव्ह या पर्यायावरती क्लिक करा. या स्टेपनंतर तुम्हाला माहितीमध्ये बदल करता येणार नाही. अपलोड डॉक्युमेंट्स या पर्यायावरती क्लिक करा. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर युअर डॉक्युमेंट इज सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्याला ओके करून मेक पेमेंट या पर्यायावरती क्लिक करा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल. या प्रक्रियेने तुमचं काम सोपं आणि जलद होईल. जर तुम्हाला या व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. अजूनही काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सर्व सरकारी अर्ज प्रक्रियेसाठी मराठी सर्व्हिस चॅनल पाहत राहा. धन्यवाद.